त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेल. सुंदर वचन सांगितलेलं आहे देवानं की जो कोणी माझ्या विरुद्ध पाप करणार आहे त्यालाच मी काय करणार आहे, माझ्या पुस्तकातून बाहेर काढणार आहे. म्हणजे स्वर्गीय राज्यातून तर बाहेर काढणार आहे, पण त्याच्या पुस्तकातून देखील तो काढणार आहे. आपण जर 32वा अध्याय पूर्ण वाचला, मोशेला काम एक दिलं होतं परमेश्वरानं, देवानं काय दिलं होतं की परमेश्वराने, आपण 32व्या अध्यायामध्ये येऊयात की परमेश्वराने मोशे बरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेल्या पाषाणाच्या 2 साक्षपट त्याला दिल्या. पाषाण म्हणजे काय, कोण सांगू शकते? पाषाण दगड. दगड. दगडाच्या 2 काय दिल्या होत्या, पाट्या दिल्या होत्या आणि त्याच्यावरती 10 आज्ञा लिहिलेल्या, त्या साक्षपट त्याला असं म्हणलेलं आहे. ते त्याच्याकडे दिलं होतं आणि तो मोशे काय करणार होता की त्या मिस्र देशातून त्या लोकांना तो बाहेर काढणार होता आणि त्याला यायला थोडासा वेळ लागत आहे. त्या ठिकाणी ते वाचलं तर आपल्याला लक्षात येते. आणि ते लोक वाट बघून कुठे गेलेले आहेत, अहरोनाकडे. अहरोन कोण आहे? मोशेचा भाऊ आहे आणि तो महायाजक म्हणून देखील त्याला ओळखण्यात येत आहे आपल्या बायबलमध्ये. तर ते लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते त्या मोशाबद्दल ते सांगत आहेत की मोशे आम्हाला या मिस्र देशातून बाहेर काढणार आहे, तो आता कुठे गेलेला आहे, आम्ही खूप वेळ वाट बघितली, पण आमच्या पुढे चालणारा देव तू आमच्यासाठी तयार कर, म्हणजेच सोन्याचं वासरू. तर तो आरोन त्याला म्हणत आहे की मोशेला, त्या ह्याला म्हणजे त्या लोकांना म्हणत आहे की तुमच्या ज्या कन्या आहेत आणि तुमच्या सर्वांच्या कानातले किंवा ते जे काही सोनं असेल ते मला द्या. आणि त्याचं काय केलेलं, त्याने एक सोन्याचं वासरू केलेलं आहे आणि परत त्यांनी काय केलं, मग बघून ती लोक गेलेले आहेत की आमच्या पुढे चालणारा देव याने अहरोनानं केलेला आहे. त्याला त्यांनी यज्ञ किंवा अनेक गोष्टी त्यांना अर्पण केलेल्या आहेत. त्या ठिकाणी बघा खायला प्यायला बसलेले आहेत, मग उठून ते खेळू लागलेले आहेत. ते वाचलं तर आपल्याला सगळं लक्षात येत आहे. त्या ठिकाणी ते सर्व बघून परमेश्वराला म्हणजे राग देखील आलेला आहे की लोक थोडक्यासाठी भडकून गेलेले आहेत. काही वेळेला आपण पण एखादी गोष्ट झाली नाही की आपण काय होतो की जाऊ दे, एवढ्या प्रार्थना करत आहे, एवढं सगळं करत आहे, तरी देखील परमेश्वर आपला ऐकत नाहीये. आणि काहीतरी लोक कोणतं सांगायला लागले की आपण तिकडे वळण्याचा प्रयत्न करत असतो आणि बघून जात असतो. तर परमेश्वराने देखील या ठिकाणी आपल्याला सांगितलं की तो सर्व त्या लोकांचं बघत आहे, त्या मिस्र देशातले जी लोक आहेत त्यांच्याकडे तो बघत आहे आणि तो म्हणत आहे की मी आता ह्या लोकांच्याकडे काय करतो, या लोकांवरती कोप करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेला मोशे त्यांना म्हणत आहे, मोशे देवाला म्हणत आहे की देवा असं काही तू करू नकोस, तर या तुझ्या कोपापासून त्यांना म्हणजे तू परावृत्त हो, असं काही तुझा कोप त्या लोकांवरती करू नको आणि मी त्यांच्याबद्दल काय करत आहे, मी पश्चाताप करत आहे, मी माफी मागत आहे. असंही त्या ठिकाणी थोडक्यात आपण बघणार आहे नेमकं काय त्या ठिकाणी झालेलं आहे. तर आपल्या या चालू देखील जीवनामध्ये आपण काही वेळेला काही गोष्टी चुकून करत असतो आणि मग परत आपण देवाकडे येणं, परत देवातून बाहेर जाणं, या गोष्टी आणि जगातील लोकांच्याकडे आपण ज्यादा बघवण्याचा प्रयत्न देखील ते करत असतात आणि आपण तिकडं वळण्याचा प्रयत्न करत असतो. पण देवाचं लक्ष आपल्यावरती असतं, त्याचा कोप आपल्यावरती कधी होईल हे देखील सांगता येणार नाही. म्हणूनच देव वचनामध्ये सांगत आहे आपल्याला की परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकणार आहे. म्हणजेच काय, तर पातकच केलेलं आहे, कारण परमेश्वरावरती त्यांनी विश्वास ठेवलेला नाहीये. त्या वितळून तयार केलेल्या त्या सोन्याच्या वासराला त्यांनी काय केलेलं, आपला देव मांडलेला आहे आणि त्याची त्यांनी पूजा अर्चा किंवा त्याला यज्ञ अर्पलेले आहेत किंवा आणखीन काय काय गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्या ठिकाणी वाचलं तर आपल्याला लक्षात येते आणि त्यालाच आपलं सर्वस्व त्यांनी मांडलेलं आहे. पण ते देवाच्या दृष्टीने काय आहे, पापच आहे. मला एक सांगा की आता पुस्तकं जी आपल्याकडे वाचायला असतात, अनेक पुस्तकं लेखकांची म्हणा किंवा कवींची म्हणा, उदाहरणार्थ आपण बघूया, तर ती का आलेली असतात छापून, त्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, त्यांच्या नावासकट ते पुस्तक आपल्याला वाचायला मिळत असतं. म्हणजे साहित्य असतं किंवा कादंबऱ्या असतात, कविता असतात, अशा अनेक गोष्टी. तर त्यांचं त्या पुस्तकात नाव का असतं की त्यांनी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून त्यांचं ते नाव त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं असतं. आता पेपरमध्ये देखील बघा नावं येतात किंवा पेपरमध्ये देखील नावासकट आपण काही गोष्टी केलेल्या असतात त्या देखील येत असतात. तर त्या काय येतात, चांगली कामगिरी केलेली असते म्हणून देखील येतं आणि काही वाईट गोष्टी केलेल्या असतात तरी देखील नाव पेपरमध्ये छापून येत असतं. तर आपलं जे नाव आहे ते जीवनाच्या म्हणजे देवाच्या पुस्तकात जर छापायचं असेल तर आपल्याकडून अनेक जी होणारी पापं आहेत, ज्या गोष्टी वाईट आहेत, त्या देवाला न आवडणाऱ्या आहेत, त्या आपण करायला नाही पाहिजे. म्हणूनच आज देवानं आपल्याला हे वचन सांगितलेलं आहे की जो कोणी माझ्याविषयी माझ्या विरुद्ध पातक
काय करणार आहे, काढून टाकणार आहे. आणि आपल्याला जर त्या पुस्तकात आपलं जर नाव हवं असेल तर आपण या होणाऱ्या सर्व पापांपासून किंवा या गोष्टीपासून आपण काय व्हायला पाहिजे, वेगळं व्हायला पाहिजे असंही देवानं आपल्याला सांगितलेलं आहे. देव बघतो ही सर्व वचनं तुम्हा आम्हासाठी आशीर्वादाची असो. आमेन आमेन. आपण आपले नेत्र बंद करूयात आणि पश्चातापपूर्वक देवाकडे माफी मागूयात की जर काही आमच्याकडून पातके झाले असतील, पाप झाले असतील तर आम्ही खरंच मनापासून तुला माफी मागत आहोत. नेत्र आपण बंद करूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी तू अंत सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझा यहोवा राजा. खरंच आज जसं प्रभू परमेश्वर पित्या त्या मिस्त्री लोकांच्या वरती तुझा कोप येणार होता प्रभू परमेश्वर पित्या, पण प्रभू परमेश्वर पित्या त्यांनी बहकून जाऊन त्या जगातल्या लोकांकडे जसे ते बहकलेले आहेत तसं आम्हाला प्रभू परमेश्वर पित्या अनेक गोष्टी समोर येत असतात. सैतान जाळं पसरवत असतं अनेक पाप करण्यासाठी, पण प्रभू तुझ्या महान अशा आत्म्यानं आम्हाला प्रभू त्या ठिकाणाहून तू वाचवत असतोस आणि नेहमी आम्हाला तुझ्या जवळ तू ठेवत असतोस. नक्कीच या सर्व पापांपासून आम्हाला दूर कर प्रभू परमेश्वर पित्या आणि या मेजामध्ये आम्हाला सामील करून घे. येशूच्या नावात तू करतोस म्हणून आभार आणि धन्यवाद. सर्व आदर महिमा गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागतो.